नमस्कार. मी काही कृषी अभ्यासक किंवा सरकारी किंवा राजकीय नेता नाही. परंतु मला जो कॉमन सेन्स आहे, एक आकलनशक्ती आहे आणि देवाने मला निसर्गातले, माणसांच्या वागण्यातले पॅटर्न्स शोधण्याची एक शक्ती दिलेली आहे आणि मी ती डेव्हलप केलेली आहे. मला असं मत झालं आहे, की सरकार नेहमी नुकसान भरपाई देताना, मदत करताना, कर्ज देताना, नाबार्डसारख्या संस्था मदत करताना दरवेळेस काय होतं, की काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये 70,000 कोटीची मदत केली, मग इतक्यांनी कर्जमाफी केली, इतकी कर्जमुक्ती केली. मला वाटतं सरकारचा हा म्हणजे कोणता पक्ष हा विषय नाही आहे. सरकारचा हा जो ॲप्रोच आहे ना, हा खूप कालबाह्य झालेला आहे, की दर हेक्टरी आम्ही इतकं देणार. म्हणजे जमिनीचा फक्त तुकडा बघून ते मूल्यांकन करतात. माझी विनंती सरकारला अशी आहे, की मध्ये फडणवीस म्हणाले, की सिबिलला आम्ही कोणी बँकांनी सिबिलच्या रिपोर्टवरून कर्ज दिलं, आम्ही त्यांना अमुक सरळ करू, तमुक सरळ करू. आता हे सगळं फार गावठीपणा झाला सगळा. थोडं आता मॉडर्न थिंकिंग आणि व्यवस्थित थिंकिंग आणि प्रॅक्टिकल गोष्टी करायला पाहिजेत. सर्वात पहिले म्हणजे एखाद्या माणसाकडे 1 हेक्टर जागा असेल, 10 एकर जागा असेल, जे काही तुमचं म्हणणं आहे, ते प्रत्येक वेळी तुम्ही जमिनीचं मूल्यांकन कसं करता, त्याचे स्टॅटिस्टिक्स कसे करता, ह्याच्यातच तुम्ही मुळात बदल करा. त्या शेतकऱ्याने आत्तापर्यंत किती उत्पन्न काढलं, त्याचा क्वालिटीचा काय आहे, त्याची सप्लाय चेन काय आहे, त्याचा अनुभव किती आहे, ह्याचं व्हॅल्युएशन करा ना. माणसांच्या मनुष्यबळाचं व्हॅल्युएशन झालं पाहिजे. तिथल्या धान्याचं पोत किती आहे, किती गुंतवणूक केली तर किती धान्य मिळू शकतं. बरं, समजा तुम्ही असं केलं, सरकारने पैसे दिले, त्यात काही शेअर्स घ्या तुम्ही, 5% शेअर त्या शेतीमध्ये. कारण अमेरिकेमध्ये कॉर्पोरेट शेती करून झालं आता, त्याचे काय भयानक परिणाम झाले शेतकऱ्यांना, तो वेगळा विषय आहे. बरं, शेतकऱ्यांची शेती हिसकावून घेणं सरकारने करणं हे अपेक्षित नाही आहे. बरं, सतत शेतकरी अशा अवस्थेत राहणं हे धोकादायक आहे देशासाठी. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे, की शेतकरी, त्याचं कौशल्य, धान्य, जमीन, पोत याची मूल्यांकनाची पद्धत सरकारने बदलली पाहिजे. आणि त्यामुळे हे कर्ज घोटाळे आणि बाकीचे कर्जमाफी हे प्रॉब्लेम येत आहेत. मुळात जो प्रॉब्लेम आहे ना, तो सरकारी यंत्रणेचा आणि मानसिकतेच्या व्हॅल्युएशनचा आहे. आपण मनुष्यबळात सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या पाहिजे. डॅमेज किती होऊ शकतो, क्लायमेटचा इफेक्ट काय होऊ शकतो, हे सगळे फॅक्टर घेऊन नव्या पद्धतीने आता सरकारने रचना केली पाहिजे. जोपर्यंत हे होणार नाही ना, मग सोयाबीन वाया गेलं, मग हेक्टरी किती, 10,000 रुपये द्या. फलाना एरियामध्ये अमुक कापूस वाया गेला, हेक्टरी किती, 40,000 रुपये द्या. हा जो प्रकार आहे शासकीय यंत्रणेचा किंवा बँकांचा किंवा केंद्रातून मदत मागण्याचा, तुम्ही व्हॅल्युएशनवर या, जेणेकरून मग ओपन मार्केटमध्ये पण शेतकऱ्याला जाता येईल. काही बाबतीमध्ये सरकारला गॅरंटी घेता येईल, की हो ह्याची हमी घेऊ शकतो. किंवा तुम्ही अमुक कापूस जर पुढच्या रब्बीमध्ये काढला किंवा आणखी दुसरं उत्पादन घेतलं, तर आम्ही त्याची खरेदी करू या भावाने, MSPने करू. ही जर गॅरंटी दिली तर बँका पण कर्ज देतील. ओपन मार्केटमध्ये शेतकऱ्याला आणा ना, त्याचं व्हॅल्युएशन करा.